तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलो आपण नवीन नवीन टॉपिक घेऊन। मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रात डॉन हे फक्त माणसंच नाहीत, डॉन पुरी पण आहेत आणि पुरी डॉन फक्त आणि फक्त रील्सवर येतात। फक्त ठोकाठोकीचा धंदा, तिनं त्याला ठोकणार, तिनं ह्याला ठोकणार, नुसता ठोकाठोक। तर चला मग सुरुवात करूया लगेच रोस्ट साठी। ए बाय लगा ना उच्चपरी का ऐका ना। हा ऐका ना, खाना काय ऐका ना असं बोल ना। दळभद्री कुठली की ती नाही तर स्लाइस आहे का? फ्रुटी आणि स्लाइस तर नाहीये, माझा आहे, देऊ का? सब क्या देखना पड़ रहा है, अच्छा है मैं अंधा हूँ। ओ मित्रांनो, खरं सांगा, त्या जागी जर तुम्ही असता तर तिचा घेतला असता का? म्हणजे तिला पण आहे म्हण। आता माणूस म्हणाव का बाई म्हणाव, तुला तेच कळणार गेले। कशाला देता, मला आहे की बॉयफ्रेंड। वा 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 शाबास। म्हणजे तिचा नको घेऊ, तुला बॉयफ्रेंड आहे। हा तू मला दे, मी हाव की इथं घ्या ना माझा, दे ना मग मला। काय काय घेते? 2 घेते का? हा, जा ट्राय करून ये। काय झालं, नाही आवडलं? नाही छड्डी। हे लोकांना ज्ञान शिकवितात की तू तशी आहे, तू भिकारी आहे, तू हे आहे, तू ते आहे, आणि स्वतः चड्डी चोर आहे। अरे चड्डी चोर, आता तरी डॉनगिरी सोडा। 31 रुपयाची चड्डी घेणं होत नाही तुमच्यानं, आणि आला रीलवर डॉन बनायला। अरे दुनिया, तू समझा? हाँ। नहीं तू समझा नहीं। प्रांत जर घरात गोधडीच नसेल तर काय घेशील थंडीला? जर घरात गोधडीच नसेल तर काय घेशील थंडीला? आणि जर जखमच नाही झाली तर मलम कुठं लावणार? अरे भाई, हे काय बोलतात त्यांचं त्यांना कळणार आहे। म्हणजे डायरेक्ट रीलवर ह्यांच्या मायबापाला कसं काय वाटत नसेल म्हणतोय। नाही, सरकारला माझं एकच निवेदन आहे, भाऊ 4-5 कंपन्या आणखी वाढवा महाराष्ट्रामध्ये, कारण असल्या अवलादी तर टाळण्यात येतील। बात तो सही है। खरं खरं सांग भावा, सकाळी आंघोळ करताना हंड्रेपेटच मुततो ना तू? खरं सांग, लाजू नको, मला सगळं माहितीये। हा मुद्दो, कारण तू येते ना बघायला रोज। कारण तू पण तेच करते, मी पण तेच करतो। आज शाळेत शिकवलं XXX म्हणजे रोमन आकडे, म्हणून मी रिसर्च मारण्यासाठी गुगलवर सर्च केलं। सगळे रोमन आकडे भोंगळेच बाहेर पडले। तेच जर रोमन आकडे तुझ्या बापानं बघितले नसते तर आज तू हे रोमन आकडे गुगलवर सर्चच केली नसतेस। रोमन आकडे। सगळेच आपल्यासाठी टाळी वाजवणार नाहीत, काही जण आपल्याला बोटही दाखवतील, तर आपल्याला हेही स्वीकारावं लागेल, कारण जब तक हे जिंदा तब तक हे निंदा। ह्या ताईला तर मला एकच सांगायचं आहे, ते किती बी करू दे निंदा, ते किती बी करू दे निंदा, तो हागून घे 3दा। फिर से प्रयास करने से कभी मत घबराना, क्योंकि इस बार शुरुआत शून्य से नहीं अनुभव से होगी। हा, तू शून्यातून सुरुवात करूच नको, कारण की तू अनुभवातून सुरुवात कर, आणि अनुभवातून सुरुवात करून तू इतकी पुढे जा, इतकी पुढे जा, इतकी पुढे जा की पुढे जाऊन पुन्हा कधी दिसूच नको। सफलता हाथों के लकीरों में नहीं, माथे के पसीने में होती है। पसीने को मराठी में कहते हैं घाम, पसीने को मराठी में कहते हैं घाम। ताई तू आता तरी थांब। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मेहनत नावाचा मित्र सोबत असेल तर अपयश नावाचा शत्रूची भीती राहत नाही। गांजा नावाचा मित्र सोबत असेल तर दारू नावाच्या मित्राची गरज कधीच पडत नाही। जय हिंद। नाती मोठी नसतात तर ती सांभाळणारी माणसे मोठी असतात। गांजा वाईट नसतो तर गांजा पिणारी माणसं वाईट असतात। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत। तर चला मित्रांनो, बाय बाय। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा।
कमेंट करत जावा यार. कमेंट केल्यानं तुमचे काय पैसे जात नाहीत. कमेंट करून नक्की सांगत जाव की व्हिडिओ कसा वाटतो ते. तर चला बाय बाय. व्हिडिओ छोटासाच होता. तर छोट्याशा व्हिडिओ मध्ये आशा करतो की लय सारी मजा आली असेल. तर चला बाय बाय. व्हिडिओ पुढचा कुणावर आणून ते पण नक्की कमेंट करून सांगा. कारण तुम्ही कमेंटच करत नाही, मला व्हिडिओ कुणावर आणून सुचतच नाही, त्याच्यामुळे मी व्हिडिओ लेट आणतोय. तर चला बाय बाय.